विधान परिषदेमध्ये स्थगन हा मागच्या आठवड्यात दिला गेला होता। माननीय सभापती राम शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की 97 द्वारे ही चर्चा त्या म्हणजे त्या नियमाअंतर्गत होऊ शकत नाही, त्यामुळे ही अल्पकालीन चर्चा लावावी आणि स्थगन देण्याचा अधिकार हा विरोधी पक्षाला असतो। तसा अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी दिला आणि 4-5 दिवस झाले अद्यापही चर्चा ती काही पटलावर आली नाही किंवा कामकाजामध्ये आली नाही। काल याबाबत स्वतः मी माननीय सभापती राम शिंदे साहेबांना सभागृहात विचारलं असता आज माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारचं जे कामकाज आहे त्यामध्ये ही अल्पकालीन चर्चा येणार। विधानसभेमध्ये 269चा प्रस्ताव क्लब केलेला प्रस्ताव आहे, त्यामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून चर्चा आहे, पण VSR व्हेंचरचा मालक जो आहे VK सिंग आणि एकंदरीत त्याला वाचवण्याचे होत असलेले प्रयत्न आणि अजितदादांच्या विमान अपघाताचं हे प्रकरण या सर्व गोष्टीच्या अनुषंगानं सभागृहामध्ये स्वतंत्र चर्चा झाली पाहिजे। खरं तर ही शोक प्रस्ताव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच ही चर्चा होणं अपेक्षित होतं। एक दिवसाचं स्वतंत्र एक दिवस घेतला असता या चर्चेकरता बाकीचं कामकाज ठेवून तरी हरकत नव्हती, कारण दादा सत्तेतले उपमुख्यमंत्री होते, दादा राज्याचे अर्थमंत्री होते आणि दादा एक मोठे नेते या महाराष्ट्राचे होते। पण त्यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघातानंतर अद्यापही शेवटचा आठवडा येईन, आता 5वा आठवडा, त्यात चर्चा नसणं हे मला असं वाटते जितकं विधिमंडळाचं दुर्दैव आहे तितकं अजितदादांचं पण दुर्दैव आहे। रोहित पवार असं म्हणाले की आज 12 वाजता स्थगन प्रस्तावावरती चर्चा होण्याची शक्यता आहे, पण जर चर्चा झाली नाही तर कोणीतरी सत्तेतलाच व्यक्ती जो आहे तो या प्रकारे अशी त्याची शक्ती लावत आहे असं त्यांचा आरोप आहे। असं आहे, ते विधानसभेचे सदस्य आहेत, त्यांना आरोप करण्याचा पूर्ण अधिकार आहे। सरकारकडे आम्ही उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली, CID चौकशीची मागणी केली, CBI चौकशीची मागणी केली, त्या पद्धतीने मागण्या केल्या, तो आमचा अधिकार आहे। राजकीय दृष्टिकोनातून माझं म्हणणं आहे की जर अजितदादांच्या विषयाला आपल्याला सर्वांना एकत्र मिळून न्याय द्यायचा असेल तर याला राजकीय झालर लागता कामा नये। आपण सर्वजण फाईट करतो आहोत, ते फाईट करतात, आम्ही पण फाईट करतो आहोत। म्हणून अदृश्य शक्ती कोणती असेल तर मी तुम्हाला निश्चित सांगतो, VSR कंपनीला DGCAने वाचवण्याचा प्रयत्न केला आणि DGCAला कोण वाचवतंय हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। त्याच्याकरताच ही चर्चा सभागृहात होणं महत्त्वाचं आहे। काल मला काही लोकांनी विचारलं की कशाला सभागृहात चर्चा घडून आणता, म्हटलं तुम्ही मेला असता आणि असं जर मी विचारलं असतं तुमच्या पत्नीला की जाऊ द्या तुमचा नवरा मेला आहे आता कशाला चर्चा हे करताय, तुम्ही काय बोलला असता। त्याच्यामुळे असं विचारणाऱ्यांच्या बुद्धीची मला पण कीव येते। एक अजितदादांसारखा नेता गेल्यानंतर 5वा आठवडा निघतोय पण चर्चा होत नसेल तर हे दुर्दैव आहे। ही चर्चा झाली पाहिजे आणि अधिवेशनात जर चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल एवढं मात्र नक्की सांगतो। आणि अजितदादासारख्या नेत्यावर ज्या पद्धतीनं अन्याय झाल्याचं दिसतंय म्हणजे कोणीतरी अदृश्य शक्ती त्या पाठीशी आहे का या शंकेला जागा उरते। नसेल तर सभागृहात चर्चा घ्या, हरकत काय चर्चा घ्यायला। वारंवार तुम्ही मागणी करताय, वारंवार मागणी करताय, चर्चा होत नाहीये, सभागृहाला दादांचा गंभीर विषय महत्त्वाचा वाटत नाही का? चर्चा न होण्याची कारणं काय आहेत ते मला कळलं नाही। आम्हाला अपेक्षित आहे की आमच्या प्रश्नाची उत्तरं ही राज्याच्या गृह खात्याकडूनच आली पाहिजे, त्याकरता गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहात असले पाहिजे। पण 2-3 दिवसांपासून ते दिल्लीला असल्याचं कळलं, पण पुढच्या आठवड्यामध्ये ते सोमवारी मला असं वाटते यावर चर्चा घेतील, कारण स्वतः सभापती राम शिंदे साहेबांनी त्याबद्दल काल चेअरवरून सांगितलंय, त्यामुळे अजून एक सोमवार वाट बघूया आपण। म्हणाले की CID कडे CBI कडे जे आहे हे प्रकरण अजून वर्ग केलेलं नाहीये, दिल्लीतून त्यांनी चौकशी केली। तुमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री स्वतः सुनेत्रा पवारांनी निवेदन दिलं होतं मुख्यमंत्र्यांना, पण अद्यापही CBI कडे हे मार्ग केलेलं नाहीये। म्हणजे ही बाब गंभीर आहे ना। दादासारख्या नेत्याच्या संदर्भात 2-2दा निवेदनं देणं, स्मरणपत्र देणं, उच्चस्तरीय चौकशीची मागणी केल्यानंतर साधं CBI चौकशी जर होत नसेल तर ही बाब गंभीर आहे। बरं, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी जी चौकशी मागितली, अद्यापही CBI चौकशीच्या अनुषंगाने, इन्व्हेस्टिगेशनच्या अनुषंगानं काही जबाब नोंदवले गेले पाहिजे होते। महाराष्ट्राच्या समोर काही प्रश्न आहेत, जे लोक मला सल्ला देत आहेत ना इथे आमचे मित्र काही आमदार की काय त्याच्यामध्ये काय झालं नाही, तर त्याला सांगायचं आहे का तुझा नेता जर गेला असता रे एखादा, तुला तर वाईट वाटलं असतं ना। महाराष्ट्राला प्रश्न असे आहेत, दादा देवगिरीवरून किती वाजता निघाले,
दादा कलिना गेट नंबर, मी रोजच विचारतोय, आजही विचारतोय, विमानात बसल्याचा CCTV फुटेज कुठं आहे? साहिल मदन सध्या कुठं आहे? ह्या प्रश्नाची उत्तरं सभागृहात चर्चा आल्यानंतर मुख्यमंत्रीच देतील. जर CCTVचं फुटेज भेटलं असेल CBI चौकशीमध्ये तर ते सार्वजनिक करावं, म्हणजे कळू द्या ना. विमानात 6 माणसं गेली की 5 माणसं गेली? 6 माणसं गेली तर 5 मृतदेह कसे सापडले? आणि 5वा एक जर अब्सेंट आहे तर मग सुमित कपूर कुठं आहे? सुसाईड बॉम्बर म्हणून कोण होतं विमानामध्ये? हे काही प्रश्न चुकीचे नाहीत आणि हे प्रश्न सभागृहात विचारले पाहिजे. काय काही पत्रकार बांधवांनी पण त्याच्यावर स्पष्टीकरण आणि समीक्षा केली का ही लोक म्हणजे मी असेल, आमदार रोहित पवार असतील, जी लोक दादांच्या संदर्भात बोलत आहेत ते पत्रकारांसमोर इथे येतात पोडियमवर आणि ते चमकोगिरी करतात आणि सभागृहात का बोलत नाही? सभागृहात आम्ही सातत्याने मांडतोय ना. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ज्या उन्मत्तपणे आमच्याशी वागणूक दिली, 0 FIR घेण्याचा अधिकार असताना FIR थांबवली, त्यांच्या विरुद्ध पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन सभागृहात मांडल्यानंतर सुद्धा त्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर सुद्धा चंद्रकांत दादांनी अद्यापही त्या पोलिसांवर कारवाई नाही. त्याच्यामुळे ह्या शंका बळावतात. म्हणून ही चर्चा झाली पाहिजे आणि अधिवेशन काळात ही चर्चा झालीच पाहिजे. खरं तर ही खूप लेट झालं आहे. पण तरी आता माझी विनंती राहील मायबाप सरकारला की देर आहे दुरुस्त आहे. आज तुम्ही चर्चा लावली नाही, आजचाही तुम्ही दिनक्रमाने कामकाज बघा, आज पण चर्चा नाही, सोमवारी आता चर्चा झाली नाही तर मग काय वेगळा मार्ग असं आहे का? VSRच्या चुकीमुळं आता त्यांचे 5 फ्लाय रद्द केलेत का नाही? VSRचे अधिकारी चुकलेत हे DGCAनी पण सांगितलंय. मग त्याला वाचवतोय कोण? त्याचा FIR का नाही घेतला गेला? मग याला राजकीय झाला नाही तर काय? आम्हाला हा शंका येते आणि ज्याच्या मनात ही शंका आहे तो प्रश्न विचारणार आहे. सभागृहात विचारण्याकरता आम्हाला सभापतीची परमिशन घ्यावी लागते, खालच्या सभागृहात अध्यक्षांची परमिशन घ्यावी लागते आणि त्यांनी परमिशन दिल्याशिवाय आम्हाला बोलता येत नाही. जरी तुम्हाला आम्ही वाटत असेल की आम्ही चमकोरी करतोय, मीडियासमोर येऊन आम्हाला TVत आणि चर्चेत राहायचं आहे, तर त्यांना सांगायचं आहे मला की आम्हाला सभागृहात बोलावं वाटतं, पोटतिडकीनं वेलमध्ये बसावं वाटतं, पण अर्थातच त्याला नियमानुसार बाहेर बोलणं वेगळं आणि नियमानुसार सभागृहाच्या आत गेल्यानंतर सभापतींच्या परवानगीशिवाय आम्हाला काही करताच येत नाही. त्यामुळे सभापती परमिशन देतील तर आम्ही हा प्रश्न विचारू. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात, सामान्य लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोण विचारेल का नाही मला माहीत नाही, पण हे कामकाज होण्याच्या अगोदर मी मात्र विधान परिषदेत विचारणार. त्याची काही किंमत मोजावी लागली चालेल, पण मी विचारणार. अगदी शेवटच्या म्हणजे सोमवारी ही चर्चा घेतली जाते, अगदी शेवटचे 2 दिवस उरलेले असताना ही चर्चा होते, अगदी घाईघाईने आटपण्याचा प्रयत्न दिसतोय का तुम्हाला? असं आहे की ही चर्चा मी सांगतो की अधिवेशन सुरू झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीच होणं अपेक्षित होतं. आम्ही पहिल्या दिवशी म्हटलं होतं शोक प्रस्तावाच्या वेळी की एक वेळ आपल्या सभागृहाचं कामकाज थांबूया, आपण सगळी कामं लक्षवेध्या हे एखाद दिवशी आपण मागं पुढं करूयात ना, पण अजितदादांच्या विमान अपघातावर चर्चा घडून आणूया. आता सोमवारी चर्चा लावली, समजा 97ची चर्चा सकाळी 10 वाजता लावली. आपल्या म्हणण्यानुसार सकाळी 10 वाजता किती सदस्य उपस्थित असतात, किती कॅबिनेट मंत्री उपस्थित असतात, किती सचिव उपस्थित असतात, मग उत्तर कोण देणार? म्हणजे त्या चर्चेमध्ये जे उपस्थित सभागृहाची संख्या ते 3 आणि 4 लोक बोलतील. ते ज्यांना अजितदादांबद्दल प्रेम आहे ते बोलतील, ज्यांना अजितदादांबद्दल प्रेमच नव्हतं ते कशाला बोलणार आहेत? आज साहजिक आहे ना, आम्ही दुसऱ्या पक्षाच्या लोकांना ज्यावेळेस म्हणतो की अहो तुम्ही बोललं पाहिजे, ते तुमच्याच पक्षातला कोणी आमदार बोलत नाही, तुम्ही कशाला आम्हाला सांगताय, सल्ला देताय? त्यांचं काही चूक नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टी अगोदरच व्हायला पाहिजे होत्या. पण जर ते सोमवारी चर्चा आली आणि अल्पकालीन चर्चा जर सकाळी 10ला हाऊसमध्ये लागली तरी त्या चर्चेला का म्हणजे मला असं वाटतं की त्याला वेटेज येणार नाही. ती दुपारच्या सत्रात लागायला पाहिजे, सर्व मंत्री असायला पाहिजे, राज्याचे मुख्यमंत्री असायला पाहिजे, त्याच्यानंतर ही चर्चा जर झाली. माझं म्हणणं आहे सोमवारचं आता सोमवारी बघा कामकाज कसं आहे. सोमवारी निरोप समारंभ आहे, सोमवारी निरोप समारंभ असल्यामुळे दुपारी 2 नंतर सगळं निरोप समारंभामध्ये कार्यकर्ते म्हणजे 2च्या अगोदर तुमचे बिलं असतील किंवा काही लक्षवेधी असतील किंवा प्रश्नोत्तराचा तास असेल हे संपून जाईल. म्हणजे 2 नंतर निरोप समारंभ, मग फोटो सेशन, मग आला मंगळवारी कामकाजच उरणार नाही काय? मग झालं ना, ही चर्चा संपली ना. हे काय चाललंय इतक्या शिथापीनं, इतक्या म्हणजे चर्चा कोणाला ही करावी वाटली नाही. आज नाही सांगत साहेब, पण एक दिवस महाराष्ट्राची माती हे विचारणार आहे की ज्या अजितदादांनी 40 वर्ष आपल्या जीवनाचे या विधिमंडळाचं सदस्य म्हणून कामकाज केलं, राज्याला शिवशाहू फुले आंबेडकरांचं एक व्हिजन दाखवण्याचा प्रयत्न केला, यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा दाखवण्याचा प्रयत्न केला, त्या अजितदादांच्या विमान दुर्घटनेनंतर त्या माणसाबद्दल जर एक चकार शब्दही सभागृहात पूर्ण अधिवेशनात निघत नसेल. बरं, अधिवेशनाचा कार्यकाळ
दादाचा विमान अपघात 28 जानेवारी आणि मार्च महिन्यात अधिवेशन, म्हणजे ताजंच आहे ना हे सगळं. मग याच्यावरून विचार करा. मी कालही बोललो, आजही, की जे आता मंत्री आहेत, जे आता राज्यमंत्री आहेत, जे आता मोठ्या पदावर लोक आहेत, त्यांच्याकडं देव करू त्यांचं आयुष्य 100 वर्ष त्यांना लागो, पण दुर्दैवानं काही चुकीचं घडलं जीवनात आणि सभागृहात चर्चा झाली नाही तर त्यांना वाईट नाही वाटणार? परिवाराला, आम्हाला परिवारातले लोक आहोत, आम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे. राजकीय दबावाला मानणारी जयदादा नाहीत. मी काल त्यांच्याशी विचारलं त्यांना आज कुठं आहात म्हणून. काय की मला असं वाटतं, आज माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांच्या आईचा वाढदिवस आहे, आशा काकींचा. तिथं दादा दरवर्षी आजच्या दिवशी असायचे आईसोबत. उद्याचा पाडवा असल्यामुळे ते परिवारात असायचे. पण 2 दिवस ते माझ्या माहितीप्रमाणे काठेवाडीला असतील. पण पुढच्या आठवड्यामध्ये त्यांचा प्रयत्न आहे, सर्व माहिती गोळा केल्यावर ते पत्रकार परिषद घेतील आणि घेणार आहेत ना, त्यात काही दुमत असलं. पण सगळी माहिती असल्याशिवाय आता मला लोक जसं विचारतात, तुम्ही येऊन मोगम बोलताय, तुमच्याकडे काय CCTV फुटेज नाही आहे का, तुम्ही मागितलं का नाही. मी मला काम करतो, मला दुसऱ्यांनी सल्ला देण्याची गरज नाही. पण आपल्याकडं पक्के पुरावे असल्याशिवाय पत्रकार परिषद घेणं त्यांना संयुक्तिक वाटलं नाही, म्हणून ते पुढच्या आठवड्यात घेतील असं मला दिसतं. वेगळा विषय, एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत आहेत. हां, एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत, पंतप्रधानांची भेट घेत आहेत. ऑपरेशन टायगर दिल्लीत ते राबवत आहेत अशी चर्चा सुरू आहे. त्याचे प्रमुख राहुल शेवाळे, उदय सामंत तिकडे आहेत. मोठा भूकंप होऊ शकतो दिल्लीच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगर. मला आत्ताच्या या घडीला अजितदादांच्या विमान दुर्घटनेचा विषय ऑपरेशन टायगरपेक्षा महत्त्वाचा वाटतो. शेवटी शिंदे साहेबांचा स्वतंत्र पक्ष आहे, ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना कोणतं ऑपरेशन करायचं, कोणाला भेटायचं हा त्यांचा सर्वस्वी वैयक्तिक अधिकार आहे. त्यामध्ये मला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. पण माझा या राज्याचा मोठा नेता हरपला आहे, त्या नेत्याचा शोध घेणं ही माझी जबाबदारी समजूनच मी पुढचं आता काम करणार. तर संगमनेरला एका 12 वर्षाच्या मुलीवरती ऍसिड हल्ला झालेला आहे. कसं होता महिला सुरक्षेच्या बाबतीत काल पण हे प्रश्न सभागृहामध्ये चित्राताईंनी पण मांडला. म्हणजे महिला कायदा, महिलेची सुरक्षा, किंवा काल जे विधेयक आलं होतं धर्मस्वातंत्र्य विधेयक, त्याच्यामध्ये सुद्धा महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. आणि वस्तुस्थिती आहे, ॲसिड हल्ला किंवा पारनेरच्या एका याच्यामध्ये दिव्यांग पती पत्नीच्या मुलीवर जी 17 वर्षाची होती, एका कीर्तनकार महाराजांनी सातत्यानं 5 वर्ष अत्याचार केले. ही पण एक घटना आहे, ॲसिड हल्ल्याची घटना आहे. तर ह्या घटना रोखण्याकरता कायदे बनवून नुसतं चालत नाही, त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी लागते. शक्ती सुधारणा विधेयक अद्यापही प्रलंबित आहे. त्याचं कारण विचारलं असतं, कायद्यात ज्या नवीन अमेंडमेंट झाल्या आता त्याच्यामध्ये त्या शक्ती सुधारणा विधेयकाच्या बऱ्यापैकी अंतर्भाव आहे. पण त्याची अंमलबजावणी, कारण पोलीस आता इथे अजितदादांसारख्या विमानाच्या अपघातात VSRचा मालक दोषी असताना त्याचा FIR जर मरीन ड्रायव्हरने घेतला नसेल, तर मला सांगा सर्वसामान्य माणसाला आता ती पॉस्कोचे गुन्हे त्याच्यात दाखल झाले पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला असेल तर ॲसिड हल्ला झाला आहे परत, म्हणजे हे हल्ले एकदा होत नाहीत. याच्यावर जर कडक निर्बंध नसले किंवा कडक शिक्षा झाली नाही तर अजून उद्या कोणी दुसरा हल्ला करेल. त्यामुळं सरकार म्हणून सरकार काळजी घेत असतं. पण खालची जी लोकं आहेत, विशेषतः पोलीस, बीट जमदार, ठाणेदार, PSI, PI, ह्या लोकांच्या भूमिका संशयास्पद असतात. कारण जो हल्ला करणारा असतो त्यांच्याशी काही संबंध असण्याची शक्यता नाकारता येते. त्यामुळे FIR करताना, त्याच्यावर कारवाई करताना, त्या पोस्कोचे गुन्हे दाखल करताना पोलिसांना जर काही तिथे आर्थिक फायदा हितसंबंध असतील तर त्यातून ते तपास कार्य दुसरीकडे नेतात. त्यामुळे ह्या प्रकार अत्यंत गंभीर आहे. आज काय पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारा नक्कीच कोणीतरी तो हाऊसमध्ये विचारेल, पण नुसतं विचारून चालणार नाही, कायद्याची अंमलबजावणी होणं अपेक्षित. राज्यात अवकाळी पाऊस आहे, ठिकठिकाणी गारपीट झालेली आहे, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेतकरी पुत्र काय मागणी करणार आहे का? हो, काल गारपीट झाल्याचं मराठवाडा भागामध्ये विशेषतः कालचं चित्र आहे. मी आज औचित्य पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये ते मुद्दे घेतोय. सभापतींनी मांडण्याचा आज वेळ द्यावा. शेतकरी पुत्र म्हणून शेतकऱ्यांसाठी सुरुवातपासून माझ्या पद्धतीने लढत आलो, मरेपर्यंत राहणार. सरकारने तात्काळ मदत करावी असा प्रश्न मी सरकारसमोर मांडला.